बॅग? ताई! हाय! सरप्राईज! अगं चिंगे, तू कशी आहेस? मजेत. तू कशी आहेस? तू काय, तू कळवलं नाहीस? ये 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 ये. बस, बॅग ठेव इथे. बस बस. तू काय अशी अचानक न कळवता आलीस? तू प्रवासाहून आलीस ना, थकली? थांब 1 मिनिट. नाही, ऑफिसमध्ये कळवून टाकते उशीर होईल म्हणून, किंवा येतच नाही म्हणून. हॅलो, मी आकांक्षा जोशी बोलतेय. नाही, जरा परशुरामना माझा असं निरोप द्या की ती मीटिंग तुम्ही कंटिन्यू करा. आय विल जॉइन यू लेटर. नाही, प्रॉब्लेम असा काही नाही आहे. ॲक्च्युली जरा माझी तब्येत बिघडली आहे, डोकं दुखतंय थोडं. मी 1 तासाभरांनी पुन्हा फोन करते. ओके. ताई, मी म्हणजे डोकेदुखी आहे? अगं नाही गचिंगे, मी असंच सहजच म्हणाले. चल, प्रवासाहून आली आहेस, थकली असशील, काय घेणार आहेस? चहा, कॉफी, खायला काय करू? नाही, आत्ता काही नको. ए, आई आणि तनू कुठे आहेत? आई! अगं, आई आणि सुनंदा मावशी गेल्या आहेत गावाला. आणि तन्वीर काय, ॲज युजल सकाळी सकाळी मित्रांबरोबर माझी कायनेटिक घेऊन फिरायला. शी, मला सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं. हो, मग होईलच ते सरप्राईज. तसंही तू आईला कुठे कळवलंयस तू येणार आहेस म्हणून? मग ती आली की सरप्राईजच. चला, असिस्टंट कलेक्टर साहिबा अक्षता जोशी, चला चला आवरून घ्या आधी. चल ग. हाय डॅड. मॉर्निंग. मॉर्निंग. किती वाजले? वाजले ऍक्च्युली ह्याच्यावरची डबी लावायला विसरलो मी. थँक्यू. तुझा उद्धटपणा ना दिवसेंदिवस वाढत चाललाय. वडिलांबरोबर वागण्याची ही पद्धत नव्हे. हे चुकलं का माझं डॅड? आणखी वर तोंड करून विचारतोयस? ओके 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 ओके. आय एम सो सॉरी. आजपासून ठरवलं, तुम्ही जसं सांगाल ना तसं आजपासून मी वागणार. येस. मग एक काम कर, जरा विचार करायला शिक. लहान नाहीयेस तू आता. एक्झॅक्टली डॅड, मला सुद्धा ते कळतंय, पण तुम्हीच विसरत चाललाय. काय म्हणायचंय काय तुला? डॅड, शाळेतल्या मुलाला पण पॉकेट मनी पुरणार नाही इतका पॉकेट मनी तुम्ही अजून देताय मला. हे बघ, मी पॉकेट मनी द्यायचा बंदच करणार आहे आता. का गप्प का बसलात? आणि ती काय, ती तुमची डबी, रिस्ट वॉच, ते हरवलंस का विकलंस कुठेतरी? तुम्हाला कसं कळलं? जस्ट अ गेस. डॅड, यू आर सो इंटेलिजंट. सिरियसली. आणि माझ्या त्या कार्टन मधल्या सिगरेट घेतल्यास ना? अगेन यू प्रूव्ड यू आर व्हेरी इंटेलिजंट. फक्त 2 पॅकेट्स घेतल्या तो. तुझं काय काम आहे इथे? काय काम असतं माझं दररोज इथे? किती निर्लज्ज आणि बेपर्वा आहेस रे तू. डॅड, खिशामध्ये फक्त 350 रुपये उरलेले आहेत. पैसे झाडाला लागतात का? पण मला लागतात ना. शिट. किती हवेत आणि कशाला? ऍक्च्युली डॅड, मला कळतच नाही की खर्च केलेल्या पैशांचा हिशेब कशाला ठेवायचा. टाइम वेस्ट. तुला एक कळतंय का की तुला काहीच कळत नाही? डॅड, तुम्हाला ना त्या घोचू सारखा मुलगा हवा होता. कोणासारखा? तो झंपट तन्वीर. तुला काय माहित? परवा भेटला होता बंगल्याच्या बाहेर, फिरत होता. स्ट्रगलर साला. कोण आहे? ऍक्टर आहे का रायटर आहे? तो एक हुशार आणि चांगला मुलगा आहे. हुशार, चांगला, पण फायदा काय त्याच्या हुशारीचा आणि चांगुलपणाचा? अहो, त्याचं कौतुक करायला त्याला बापच नाहीये. How sad. Yeah, it's sad. Dad, पैसे देताय ना? एवढेच? Just get lost. Get lost.
ओके 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 कॉइन कॉइन मिल गया. हॅलो. नाही, तन्वीर घरी नाहीये. मी त्याची आई बोलतीये. कोण बोलतंय? स्वप्नील. अरे नाही, तन्वीर कुठे मला काही माहिती नाहीये. त्यांनीच उलट आज मला घरी लवकर बोलवलं, पण त्याचा काही पत्ताच नाहीये. बर, काही निरोप द्यायचा आहे का? नाही, तुला जर तो भेटला ना तर तूच त्याला घरी फोन करायला सांग. हां, अच्छा. हॅलो जाई. हां, मी आकांक्षा मावशी बोलतीये. अगं, हा तनू कुठे, तुला काही कल्पना आहे का? काय माहिती, तो मला म्हणाला आज लवकर घरी ये. हां, मी केव्हाची हां थांब, एक मिनिट थांब. हां जाई जरा. नाही, बेल वाजली, बहुतेक तन्वीरच असेल. बघते, तू फोन चालू ठेव. हां. सॉरी. काय रे तनू, कुठे Sorry. होतास तू? मी केव्हाच आले ऑफिस मधनं. तू अगदी मला लवकर ये म्हणा. जाईचा फोन आहे, तिला शेवटी मी फोन केला. हॅलो. हा जाई, अगं तन्वीरच आलाय. हां अच्छा, बाय. काय होतास कुठे तू? अगं बाई, माझं काय ऐकून घेशील की नाही? आम्ही दोघं तू असं काय बघतेस यांच्याकडे? हे शैलू अंकल. शैलू अंकल, ही माझी आई. तुम्ही बसा ना प्लीज. अहो बसा ना. आई तू पण बस ना. बसा बसा. अगं बस ना, तू काय अशी उभी? बस. त्याचं काय आई, मी तुम्हाला दोघांना आहे ना सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं. म्हणजे तुला घरी लवकर बोलवलं आणि तू घरी नाहीयेस असं शैलू अंकलला सांगून शैलू अंकलला इकडे घेऊन आलो. आहे की नाही सरप्राईज? एनिवे तुम्ही गप्पा मारत बसा, मी पटकन फ्रेश होऊन आलो. फ्रेश होऊन म्हणजे? हा, शैलू अंकल आपल्याला जेवायला घेऊन जाणार आहेत. शैलू अंकल जाणारच ना घेऊन? हो. येस. अगं चायनीज खायला जाणार आहोत आपण. मी चिकन मंचुरियन खाणार आहे, चिकन लॉलीपॉप खाणार आहे, चिकन फ्राय. अरे मी बोलत काय बसलोय? मी पटकन फ्रेश होऊन आलो. तुम्ही गप्पा मारत बसा. आलोच मी. तू? आय एम सॉरी, रिअली सॉरी. हे असं काही घडेल याची मला खरंच कल्पना नव्हती. पण कधी ना कधीतरी हे होणार आहे याची मला खात्री होती. हे असं घडावं म्हणून तू तनूला पुन्हा पुन्हा भेटत होतास? आकांक्षा प्लीज. पण आपलं खरं नाव सांगायची हिंमत नाही झाली तुझी. प्लीज तू ऐकून तर घे. माझ्याशी खोटं वागून झालं म्हणून आता बिचाऱ्या तनुशीही खोटं वागतोस. चला, नाव आय एम टोटली फ्रेश. पळायचं. आणि आई, तू या साडीत खूप सुंदर दिसतेस. त्यावेळेस साडी वगैरे बदलायच्या भानगडीत पडू नकोस, कारण साडी बदलायला गेलीस तर तुला अजून अर्धा तास लागेल. चला चला निघूया. हा शैलू अंकल, तुम्ही तिकडे टेबल बुक केलाय ना? हो. अरे म्हणजे काय, मग चला ना, पळूया ना आता. नाही तनू, कशाला तुम्ही इथे गप्पा मारत बसलात? मला भूक लागली हो. आपण तिकडे गेल्यानंतर गप्पा मारू ना व्यवस्थित. तनू, मी काय म्हणतेय? हे बघ, आता तू काही बोलू नकोस. हा, काही सांगू नकोस तुम्हाला.
नाही तू ऐकून तरी घे ना. नाही नाही, आज मला कुठलीही सबब चालणार नाही. मागच्या वेळी औरंगाबादला गेली होती म्हणून सगळा घोळ झाला होता. काय शैलू अंकल, आज तू मला काहीही सांगू नको. आज तू काही झालं तरी. तनू प्लीज, मी आज नाही येत. काय याला काय अर्थ आहे? अरे माझं खूप डोकं दुखतंय. मगाशी दुखत नव्हतं तुझं डोकं? नाही मगाशीही दुखत होतं, पण तू मला बोलूच दिलं नाहीस ना काही. मी काय म्हणते, तू जा ना प्लीज त्यांच्या बरोबर. तू काय करणार एकटी राहून घरी? इट्स ओके, आय मॅनेज ऑन माय ओन. ओ शैलू अंकल, तुम्ही तरी सांगा ना प्लीज हिला, ही अशी काय करते? अरे नाही म्हणजे मला काय म्हणायचंय, त्यांना एवढं बरं वाटत नसेल तर मग जाऊ देत ना. अगं आई, तू कुठे जेवणार? तू आता कशाला एकटीसाठी काय करत बसतेस? नाही तनू, तू माझी नको काळजी करूस. तू प्लीज जा राजा. ओके ओके, आय डोंट वॉन्ट टू स्पॉइल माय मूड. ओके चला शैलू अंकल, मी गाडी जवळ उभा आहे, तुम्ही पटकन यावं. उशीर लावू नका, मला खूप भूक लागली आहे. आई दादा. वेल, मला पूर्ण कल्पना आहे तुला काय वाटतंय त्याची, पण ज्या कारणासाठी तू त्याला माझ्याबरोबर जाण्याची परमिशन दिलीस, फक्त त्याच कारणासाठी मी त्याला माझं नाव शैलेंद्र शिरोळे असं सांगितलं. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. इतकी वर्ष आपण एकमेकांना टाळत आलो, म्हणजे अगदी एक दोनदा माझ्या समोर आलीस तेव्हा मला ओळखही दिली नाहीस तू. पण यावेळी अपघातानं हा तनू भेटला मला आणि राहुलं नाही. आय एम सॉरी. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मावशी, मावशी झोपली की काही? अक्षता मावशी, बाहेर ये लवकर. काय रे, केवढ्या मोठ्याने ओरडतो? अगं मी तुझ्यासाठी गरम वडापाव आणलाय. हे खरं? थांब मी आले. मला माहित होतं तुला आवडतो ते. तू तिकडे असिस्टंट कलेक्टर वगैरे जरी असलीस ना तरी इथल्यासारखा वडापाव मिळाला नसेल ना तिकडे. खरंच आहे, तिकडे नाही मिळत असा. आवडला? आवडला म्हणून काय विचारतो? तू गुड. अगं ही वडापावची गाडी आहे ना, मला शैलू अंकलनी दाखवली. ह्या वडापावची टेस्ट टेरिफिक असते. हा कोण शैलू अंकल? है आपला एक यार. हा म्हणजे तसे ते मोठे आहेत, वयानं श्रीमंतीनं. अगं ते इंडस्ट्रियलिस्ट आहेत. गाडी बंगला एकदम पॉश. फेकू नको हा. त्यांनी तुला वडापावची गाडी दाखवली? हो, याचं कारण तुला जसं वडापाव आवडतो ना तसं त्यांनाही वडापाव जाम आवडतो. हो, आम्ही पाणी घेऊन येतो. लवकर दे. काय ग, एवढा ठसका लागला रे? तिखट आहे का? छे रे, तिथे याच्यापेक्षा तिखट असतं सगळं. मला ठसका लागला का? हा, कोणतरी आठवण काढ असेल तिकडे. काय गप्रे, काहीतरी नको बडबड. खाऊ दे मला. तर कोण आलं तडमडायला? वडापाव पण खायला देत नाही. हे अक्षता मावशी, सुधाई. आईला, ए थांब.
मी उघडते. हे नको नको, मी उघडतो, तुला पिकडे. काय रे तनू, किती वेळ दार उघडायला? पाणी आणजा आधी. ऐक ऐक आई ग चुंबू, तू कशी काय आलीस एकदम अचानक? काही फोन नाही, काही नाही. किती प्रश्न. काय ग, बरं नाही वाटत तुला? हा तनु, काय होतंय? काही नाही. एक डॉक्टर फोन. नको. डॉक्टरांना फोन नको. बरं वाटेल. नाही, तू आज चल, आराम कर. चल उठ. ऐक काय होतंय ग? काही नाही, मला झोपल्यावर जरा बरं वाटेल. ना काय ग? काय रे आबा, असं काय बघतोस? काय नाही, तू पोरीसारखं स्वतःलाच आरशात जे न्याहाळतोयस ना ते बघतोय. मी पोरीसारखा आरशात न्याहाळत उभा नाहीये. मी फक्त एवढं बघतोय की मला कुठला झब्बा चांगला दिसेल. हो काय? काय रे भूषण, गॅरेजवर कोणी आले होते काय? मधुबाला, एक लडकी भीगी भागी. बर, हा झब्बा चांगला दिसतोय का सांग? काय रे, तू कधीपासून कपड्यांचा एवढा विचार करायला लागलास? मी विचारतोय तेवढं सांग. हा झब्बा चांगला दिसतोय का? तुला आधी गॅरेजवर कोणी भेटायला येणार आहे का तेवढं सांग, मग सांगतो. आबा, मी एका मुलीला भेटायला जाणार आहे. काय सांगतोस काय? हा, व्हेरी गुड. म्हणजे मला स्वयंपाकाचा कंटाळा येण्याच्या अगोदरच तू कोणाला तरी घरात आणणार आहेस, करेक्ट? हा घालू का रे? तू विषय टाळू नकोस. ए भूषण, कोणी पाहिलीस का रे? एक मनात भरली रे. काय सांगतोस काय? आत्ता नाव सांग, ताबडतोब जातो आणि बोलणी करूनच परत येतो. ए आबा, पण जी मनात भरली आहे ना ती जवळच येत नाही. कोण? सत्ता. सत्ता? मग आपलं गॅरेज काय बंद करायचं? कशाला? सत्ता हातात आली ना की सगळं अधिक सुरळीत होईल, मनासारखं होईल. आणि आबा, तुला एक सांगू, एकदा सत्ता हातात आली ना की गाड्या न बिघडता गॅरेजवर यायला लागतात की नाही बघ. अरे तुझं वय किती? तू बोलतोस किती? आबा, मला इलेक्शनचं तिकीट मिळू शकतं. मला लग्नही कर म्हणतोस आणि आता नाही, पण म्हणतोस. ह्या सगळ्या घोळामध्ये आपल्या गॅरेजकडे तुझं दुर्लक्ष होतंय, असं नाही का वाटत तुला? मुळीच नाही. म्हणजे? कारण मी जवळचं न पाहता दूरवर लक्ष ठेवून आहे. आत्ता सुद्धा मी तुझ्या त्या जोशीबाईंच्या मुलीला भेटायला जाणार आहे. कोण जोशी? कारण इकडे जोशी गवतासारखे पसरले आहेत. अरे तुझी ती मास्तरीण रे, सुधा जोशीची मुलगी? अक्षता. अक्षता जोशी, IAS. काय रे, तिचा आणि तुझा काय संबंध? नाही, आत्ता काहीच संबंध नाहीये, पण उद्या संबंध येऊ शकतो. कसं आहे ना आबा, आपण ज्या प्रवासाला जाणार आहोत त्या रस्त्यावरची मौक्याची ठिकाणं माहिती असावीत. रस्ता कसा पट 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 उलगडत जातो. तू काय बोलतोयस ना, मला काहीही कळत नाहीये. नाही नाही, तुला लक्षात येण्याची गरजही नाहीये. बरं, मी आता हात झब्बा घालतो आणि मी निघतो. हे एक मिनिट भूषण, मी पण येणार आहे तुझ्या बरोबर. हात जोडतो, तू येऊ नकोस. तू एक काम कर, तू तुझ्या मास्तरणीकडे चवडीने जा, गप्पा ठोक, जुन्या आठवणी उगाळत बस. हा, कारण आत्ता जर तू आलास ना तर मला आणि अक्षताला काही बोलताच येणार नाही. मला एक गोष्ट सांग, त्या अक्षताचा आणि तुझा काय संबंध काय? अरे परत परत तेच तेच काय विचारतो रे आबा. बरं ते जाऊ दे, तू मला मास्तरणीबद्दल टिप्स दे. बर, ओके. एक गोष्ट लक्षात ठेवायची, आमची मास्तरीण अतिशय कडक आहे. तिला खोटं नाटक खपत नाही, त्यामुळे भलत्या भानगडीत पडायचं नाही. थँक्यू. काय रे भूषण, तिच्याबद्दल तुला प्रॉपर माहिती नसताना तू तिच्या मुलीला कशाला भेटायला चाललायस? नाही रे आबा, थोडीफार माहिती आहे. कोणाबद्दल? अक्षताबद्दल. काय? म्हणजे ती IAS आहे, गव्हर्नमेंट ऑफिसर आहे. अच्छा अच्छा अच्छा, म्हणून तिच्याशी तू सलगी वाढवायला निघालायस? प्रयत्न करायचा रे आबा. कसं आहे, आपल्या गरजेला कोण कधी मदतीला येईल सांगता येत नाही. आणि हो आबा, तुला सांगायचं राहिलं, काय? मी तुझ्या त्या मास्तरणीला आणि अक्षताला
घरी जेवायला बोलवणार आहे. हे तू मला स्वयंपाकाच्या भानगडीत पाडलं तर याद राख. ऐक ऐक ऐक, स्वयंपाक तुला करायला लागणार नाही, आपण जेवण बाहेरनं मागवू. ओके, ओके मग चालेल. मी निघू. निघ. बाय सर. साला लीडर सारखा बोलायला लागला. पण एकदा बोलायला लागला ना पट्टा.